वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत इयत्ता 6वीचा विषय चालला आहे आपला नागरिकशास्त्र. धडा आहे 3रा, ग्रामीण स्थानिक शासन संस्था. आज आपण ह्या धड्यामध्ये बघणार आहोत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची माहिती बघणार आहोत. त्या अगोदर आपण बघूया की आपल्या देशातील राज्यकारभार हा 3 पातळ्यांवरून चालतो. संपूर्ण देशांचा राज्यकारभार संघशासन चालवते. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व चलन इत्यादी विषयाचा संघशासनाच्या कक्षेत येतात. दुसऱ्या पातळीवर राज्यशासन असते. महाराष्ट्राचे राज्यशासन कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण यासंबंधी कायदे करते. आणि तिसऱ्या पातळीवर आहे स्थानिक शासन संस्था. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना पंचायत राज व्यवस्था म्हणतात. आता आपण बघूया स्थानिक शासन संस्था याविषयी माहिती. या स्थानिक संस्थेचे 2 भाग पडतात, एक ग्रामीण आणि शहरी. आता ग्रामीण विभागामध्ये काय येतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. आणि शहरीमध्ये काय येतं? नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका. हे घटक शहरी भागात येतात. आता आपण ग्रामीण भागामधील पहिला भाग बघूया. घटक ग्रामपंचायत. प्रत्येक गावाचा कारभार कोण पाहते माहिती आहे का तुम्हाला? ग्रामपंचायत. 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावासाठी एकत्र ग्रामपंचायत असते. म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 500 आहे त्या गावाची सगळं काम कोण बघतं? ग्रामपंचायत बघते. तिला गट ग्रामपंचायत म्हणतात. ती कोणती कामं करते ग्रामपंचायत? पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्ममृत्यू, विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते. दुसरा भाग आहे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी. मग आता ही ग्रामपंचायत आहे, मग तिथे कोणते अधिकारी काम करतात? तर पहिला आहे सरपंच. माहिती ना, गावात सरपंच असतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. निवडणूक आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचच्या अध्यक्षतेखाली होतात. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? 5. आणि त्यामुळे सदस्य जे निवडून येतात त्यांच्यापैकी एक सरपंच निवडून देतात आणि एक उपसरपंच. आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली सभा होतात. त्यामध्ये कोणती कामं करतात ते ग्रामपंचायतीचे सदस्य? गावाच्या विकासाच्या योजना आखतात. प्रत्यक्ष सरपंच जबाबदार असतात, म्हणजे त्यांच्यावर सर्व जबाबदारी असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो. म्हणजे जे बाकीचे सदस्य निवडलेले असतात, जर सरपंचांनी योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने गावाकडे विकासाचे लक्ष दिले नाही तर ते सदस्य अविश्वासाचा ठराव मांडतात. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे काम उपसरपंच करतात. आता दुसरा मुद्दा आहे ग्रामसेवक. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पाहणे, म्हणजे सरपंचाच्या वरती. ग्रामपंचायतीचे रोजचं काम काय आहे ते ग्रामसेवक बघतो. ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगतो. कामे ग्रामसेवक करतो. त्याच्यानंतर आहे ग्रामसभा. ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजेच ग्रामसभा. म्हणजे गावातील लोक असतात ना, त्यांची जी सभा असते त्याला ग्रामसभा असे म्हणतात. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसेवेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंचाची. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते. ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीत कळवल्या जातात. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांचा ग्रामसभा मान्यता देते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत हे ठरवण्याचा अधिकार ग्रामसभा घेते. ग्रामसभेत महिलांचा सहभाग. म्हणजे ग्रामसभा असते ना, त्याच्यामध्ये महिलासुद्धा सहभागी असतात. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तेथे तिला अधिक मोकळेपणाने वेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात.
पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयाबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. म्हणजे हे सर्व समस्या हे जास्त करून तोंड कोणाला द्यावे लागते? महिलांना. म्हणून त्यांनी त्यातून गेलेल्या असतात. म्हणून त्या ग्रामसभेत महिला ह्या अधिक काळजीपोटी किंवा अधिक जागरूकतेने त्या सभेमध्ये त्या बोलतात. त्याच्यावर काय करता येईल याविषयी चर्चा करतात. आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपायसुद्धा सांगतात. त्याच्यानंतर पुढील मुद्दा आहे पंचायत समिती. एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजेच पंचायत समिती होय. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा ग्रामपंचायत समिती असते. त्याच्यानंतर आहे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने. मग आता ही कामं करतात, मग त्यांचं उत्पन्न कुठलं असतं? गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. विविध कराची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. म्हणजे वेगवेगळे कर आकारते ग्रामपंचायत आणि तिथून त्यांना त्यांचे योजना व उपक्रम राबवण्यासाठी त्यांना उत्पन्न मिळते. म्हणजे गावाच्या विकासासाठी जर त्यांना काही कामं करायची असतील, दुसरी योजना आखायच्या असतील, त्याच्यासाठी त्यांना लागणारे उत्पन्न हे विविध कर ते आकारतात आणि त्यातून उभा करतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला दिसते स्क्रीनवर ग्रामपंचायत उत्पन्नाची साधने. घरपट्टी असते की नाही, आपण घरपट्टी भरतो. पाणीपट्टी म्हणजे पाण्याचं बिल भरतो. आठवडे बाजारावरील कर म्हणजे आठवडे बाजारात जे दुकानदार बसतात ना त्यांच्याकडून सुद्धा कर घेतला जातो. यात्रा कर म्हणजे गावामध्ये यात्रा भरते आणि ती यात्रा भरवताना जे दुकानं वगैरे येतात तिथून सुद्धा त्यांच्याकडून भाडं घेतलं जातं. राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान म्हणजे यांच्याकडून सुद्धा ग्रामपंचायतीला अनुदान मिळते आणि असे विविध प्रकारे उत्पन्न मिळून नंतर ग्रामपंचायत गावात योजना किंवा उपक्रम राबवतात. त्यानंतर आहे पंचायत समितीचे पदाधिकारी. पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीची सभा बोलवणे आणि सभाचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती काम पाहतो. आता तुम्हाला ही सर्व मी माहिती सांगितलेली आहे. ग्रामपंचायत, ग्रामसभेत महिलांचा सहभाग, तसेच पंचायत समितीची कुठली कामं आहेत, ग्रामसेवकाची कुठली कामं आहेत, ग्रामसभा, ही सर्व माहिती दिलेली आहे. तुम्हाला धडा वाचायचा आहे आणि दिलेली सर्व माहिती लिहायची आहे आणि अभ्यास सर्व सांगितलेला पूर्ण करायचा आहे. प्रश्न उत्तरंसुद्धा पाठ करायची आहेत. रोजचा अभ्यास रोज करायचा आहे. थँक्यू.